प्रिया लॉक खोल. तन्वी परत बेडवर मागे टेकत बोलली. तन्वी, खरंच याची गरज होती? प्रियाने विचारलं, पण ती काहीच बोलली नाही. प्रियाने दरवाजा खोलला आणि परत तन्वीच्या बाजूला येऊन बसली. तन्वी तिच्याकडून कामाच्या अपडेट्स घेत होती. डॅड आणि काका होतेच, पण ती काही मोठे प्रोजेक्ट्स हँडल करत होती ज्यात तिलाच लक्ष घालणं भाग होतं. तो दिवस असाच जातो. तन्वी आणि आदित्यची त्या दिवशीसुद्धा भेट होत नाही. मला डॅडशी बोलायचं आहे, सॅड फेस करत तन्वी प्रियाला सांगत होती. कारनामे कमी करा, म्हणजे अशी वेळ येणार नाही. प्रियाच्या बोलण्यावर ती रागात तिच्याकडे बघत होती. उद्या डॉक्टर डिस्चार्ज देतील. घरी गेल्यावर कर काय नाटके करायची आहेत ती त्यांना मनवण्यासाठी. प्रिया चिडूनच बोलली. काल पण तिला आणलेलं साधं जेवण तिने जेवणास नकार दिलेला आणि तिखट खायला मागत होती. त्यामुळे घरातील सर्वच तिच्यावर रागावले होते. घरी डॅड? तन्वीने विचारलं. मॅडम, डॅड घरीच तुला निवांत भेटतील ना. अगं पण तिकडे? वेट, मी डिस्चार्ज मिळाल्यानंतर इथे घरी जाते, म्हणजे माझ्या माहेरी जाते का? तन्वीने आठ्या पाडून माहेरीवर जोर देत विचारलं. त्यावर प्रियाने होकारार्थी मान हलवली. हो, तू बरी होईपर्यंत तिकडेच जाणार आहेस, म्हणजे पुढचे निदान 10-15 दिवस. प्रिया हसू आवरत बोलली, पण तन्वीचा चेहरा मात्र चांगलाच लाल झालेला. माकड, त्याचंच हे काम असणार. आता समोर असताना तर काय केलं असतं त्याचं माहीत नाही. माझं तोंड पण बघायचं नसेल ना त्याला. 10-15 दिवस नाही, चांगली महिनाभर जाणार आहे मी तिकडे आता. तोंड पण नाही बघणार माकडाचं. तन्वी रागात धुसफुसत मनात विचार करत होती. असं फक्त तिला वाटत होतं, बाकी तर मोठ्यांनीच बोलत होती, जे प्रिया तोंडावर हात घेऊन ऐकत होती. बिचारा आदित्य, तो तर काही बोलूच शकत नव्हता. तिच्या पायाला लागलं होतं. अजूनही तिला तन्वीला चालायला जमत नव्हतं. तुझ्यासाठी मी कामं लवकर आवरत होतो. तिला माहेरी घेऊन जायला नकार देऊ शकत नव्हता. आदित्य बेडवर झोपून त्याच्या विचारातही देऊ शकत नव्हता. तन्वी ज्या बाजूला 2 दिवस त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता. तिकडे तोंड केलं. कितीतरी वेळा तो जायचा फोटो ती झोपलेली असायची, तो बोलत होता. तो असाच परत यायचा. आज पण नाही बोलणं झालं. ती त्याच्याला काहीच बोलत पडत नसेल का म्हणून तो पुढचं काही न ऐकता मागे फिरला होता. पण आज जवळ असूनही लांब मीच नाही बोलले. त्यात आता अजून लांब काय करायला पाहिजे? हॉस्पिटलमध्ये निदान त्या दिवशी तरी जवळ आला, पण तिकडे रोज कसं भेटायला जायचं या विचारात तो होता. आपलं एकटं जीव सदाशिव असलेलं किती चांगलं. उगाच या लग्नाच्या मॅटरमध्ये पडले. त्यापेक्षा अजून 10 जणांना फोडलं असतं, नाहीतर 10 जणांशी पंगे घेतले असते ते परवडलं असतं. पण हे नको. तन्वीने रागातच बेडवर हात आपटला. मॉम डॅडला का नाही सांगितलं त्याने? तन्वीला मी माझ्यासोबत घेऊन जातोय म्हणून. घरी घेऊन नाही जाऊ शकत का मला यायचं आहे ना तिकडे. आदित्य प्लीज, मला आता तुमच्या मिठीत झोपायचं आहे ना. तिची अजूनही चिडचिड चालू होती. मला रात्रीचं का थांबून नाही देत तिकडे यार. बायको आहे ती माझी. आईसाहेबांना सुद्धा बोललो तन्वीला इथे आणू, हवं तर एक नर्स ठेवू, म्हणजे हेल्प होईल. पण नाही, तिला आराम हवा तो माहेरीच मिळेल, जसं इथे तिला मी नांगरालाच जुंपतो. आणि ही मंद नेहमी बडबडत असते, तिचंच चालवते. पण आता काहीच नाही बोलली. बरोबर, का बोलेल? तिलासुद्धा तिकडंच जायचं असेल ना. बेडवर उठून बसत तो बोलला. आज भेटायला गेलो तर बघितलंसुद्धा नाही. रागात इकडून तिकडे फेऱ्या मारत तो दुपारचं आठवत होता. दुपारी हॉस्पिटलमध्ये झालं असं की तन्वी आदित्यने तिच्या रूममध्ये येत तिला आवाज दिला. तन्वी जागीच होती, पण त्याला बघताच तिने झोपायचं नाटक सुरू केलं. नसेल बोलायचं तर सांग, नाही येत बोलायला आणि भेटायला सुद्धा. उगाच नाटक करू नकोस. ती घरी जाणार आहे हे नुकतंच त्याला सांगितलेलं, म्हणून तो आधीच चिडलेला. त्याला न सांगता घरच्यांनीच हा निर्णय सर्वस्वी घेतला होता, ज्याचा त्याला भयंकर राग आलेला. पण तो ना मॉम डॅडना काही बोलू शकत होता, ना आईसाहेब आणि आबासाहेबांना. त्यात तन्वीसुद्धा त्याच्याशी नीट बोलत नव्हती.
त्यामुळे त्याला वाटत होतं हिनेच घरी जाण्यासाठी मॉम डॅडना विचारलं आहे. तन्वीच्या अशा वागण्याने डॅडसुद्धा दोघांवर नाराज होते. त्यात ती तिकडे राहिली तर त्यांची नाराजी घालवेल हे त्याला माहीत होतं. ती तिकडे गेली तर तिला आराम मिळेल. शेवटी आईवडील हे आईवडील असतात. त्याला माहीत होतं तिचं तिकडे जाणंच योग्य आहे, पण ते त्याला पटत नव्हतं. त्यात तिचं असं वागणं तर त्याला अजूनच चीड देत होतं. जवळपास 10 दिवस होत आलेले. ते एकमेकांशी नीट ना बोलले होते ना भांडले होते. ठीक आहे, नाही बोलायचं ना, नाही बोलत, बाय. त्याच्या सांगण्यावर सुद्धा तिने काहीच रिॲक्ट न केल्याने त्याला आता अजून राग आलेला. त्याने मिनिटभर तिकडे थांबून तिला एक नजर बघून घेतलं आणि तडक तिकडून निघाला. बाहेरसुद्धा तो कोणाला भेटला नाही की काही बोलला नाही. तन्वी, व्हॉट्स दिस नॉनसेन्स. आदित्य लगेच बाहेर गेला हे बघून प्रिया आत येत तिच्यावर भडकली. तन्वी अजूनही झोपलेलीच होती. तनू, खूप ताणतेस, एवढं लक्षात ठेव. तुझं असलं वागणं कोणीही सहन करणार नाही. प्रिया रागात बोलली तरी तन्वीने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं. बस अशीच माठ बनून प्रियासुद्धा बोलून निघाली. ती गेल्यावर मात्र कधी नव्हे ते तन्वीचे डोळे वाहत होते. कदाचित आदित्यचे सुद्धा. म्हणूनच तर तोही कोणासोबत बोलायला थांबला नव्हता. तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण जमत नव्हतं. त्यात त्यांच्यात होणारी भांडणं आणि आदित्यने केलेले किस तिच्या पोटात गोळा आणत होते. कितीतरी वेळा ती एकटी असताना त्यांची ती किस आठवून हसत होती आणि प्रयत्न करूनसुद्धा तिला त्याच्याशी बोलायला जमत नव्हतं. आता जाऊ तिला भेटायला? नको, आता मी नाही जाणार. ती मला भेटायला समोरून बोलवत नाही तोपर्यंत मी तिला भेटायला जाणार नाही. आता खूप झाली लपवाछपवी. आता बघायचंच आहे तिच्या मनात नक्की काय चालू आहे ते. काहीसा विचार करत त्याने लॅपटॉपवर त्याचं काम करायला सुरू केलं. त्याने एकदा घड्याळात बघितलं. 12 वाजून गेलेले. समर्थला लावायला हातात घेतलेला फोन तसाच त्याने खाली ठेवला आणि बाकीचं काम करत राहिला. इकडे आज तन्वीलासुद्धा त्याची खूप आठवण येत होती. त्यात दुपारी तो तिला भेटायला आलेला तेव्हा ती त्याच्याशी नीट बोलली नव्हती की साधं त्याला बघितलंसुद्धा नव्हतं. तेही तिला आता खटकत होतं. पण त्याचा रागसुद्धा खूप आला होता. आईसाहेब, मी कामासाठी बाहेर चाललो आहे. काही दिवस लागतील. सकाळी ब्रेकफास्ट करताना आदित्यने आईसाहेबांना सांगितलं. आता तर तुम्ही आलात आणि लगेच जात आहात. आधीच तुमची दगदग कमी झाली आहे का? तुम्हाला फ्लाईटचा त्रास होतो तरी लगेच का जात आहात? आईसाहेब त्याला धट्टावत होत्या, पण त्याने मात्र काहीच रिप्लाय नाही दिला. तन्वींना आज डिस्चार्ज मिळणार आहे. निदान आजचा दिवस तरी थांबा, आईसाहेब सांगत होत्या, पण तो मात्र काहीच बोलत नव्हता. तन्वीला घरी न आणल्याचा राग होताच त्याला, हे आईसाहेबांना माहीत होतं, पण सध्या त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. ॲक्सिडेंटनंतर मुलीला घरी नेऊ नका असं एक सासू तिच्या माहेरच्यांना कसं सांगू शकत होती. त्यामुळे आईसाहेब गप्प होत्या. आदित्य, त्यांना तिकडे आराम. मी 2-3 दिवसात येईन. त्यांचं पुढे काही ऐकून न घेता आदित्य बोलला आणि तडक निघूनही गेला. बॉस, नेक्स्ट वीक जाणार होतो ना, म्हणजे आज तन्वी मॅमना डिस्चार्ज. समर्थ बोलतच होता की अर्णवने डोळे वर करून त्याच्याकडे बघितलं. आता तुला विचारून मी शेड्यूल करायचं आहे का? आदित्याच्या आवाजातील जबर ऐकून तो गप्प बसला. सॉरी बॉस, मी तिकडे कळवतो. समर्थ घाईतच कॅबिनच्या बाहेर निघून गेला. तो गेला तसं आदित्यने मागे टेकत चेहऱ्यावरून हात फिरवत परत कामाला लागला. प्रिया, तू तरी बोल. आधीच सर्व नाराज आहेत माझ्यावर. हॉस्पिटलमध्ये तन्वी आणि प्रिया बसल्या होत्या. आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे मॉम आणि काकी घरीच तिची तयारी करत होत्या. स्टडी बुडवून हॉस्पिटलमध्ये कोणीही यायचं नाही असं तिने बजावल्यामुळे अक्षय, पिहू आणि अनुष्का कोणीच तिकडं नव्हते. अंजली वहिनीसुद्धा एक दिवस थांबून परत गेल्या होत्या. प्रिया ऑफिसला जाण्याआधी तिला भेटायला आलेली,
पण कामाव्यतिरिक्त तीसुद्धा काहीच बोलत नव्हती. आमच्या बोलण्या न बोलण्याचा काही फरक पडतो का तुला? प्रियाने रागात विचारलं. प्रिया, आदित्य आणि माझ्यामध्ये तू पडू नकोस. त्यांच्याशी मी बोलणार नाही, तन्वीने चिडून सांगितलं. नेहमी हट्टीपणा. जिजूंना तुझी काळजी आहे म्हणूनच ते मला भेटायला आले नाही इतके दिवस. म्हणूनच मला न सांगता गेले. म्हणूनच मला न विचारता घरी पाठवत आहेत, हो ना? तन्वी चिडून बोलली. तुला काय इतका फरक पडतो जर ते भेटायला आले नाही? तसंही तूच नेहमी नाचवत असतेस ना. तू काय करतेस यात त्यांनी इंटरफेअर करायचं नाही. मग जर ते तुला न सांगता कुठे जात आहेत तर तुलाही फरक पडायला नको. तसंही तू तरी कुठे त्यांना सांगून जातेस. प्रिया भडकून बोलत होती. हॉस्पिटलमध्येच दोघींचा वाद चालू होता. निदान ते कामासाठी जातात आणि त्यांच्यासोबत त्यांचा गार्ड असतो, पण तू तर मोठमोठे पराक्रम करायला जातेस ना. प्रिया अजूनही बोलतच होती. प्रिया, तू आता खूप वाढवून बोलतेस, तन्वी तिच्यावर चिडून बोलली. का? आता तर बोलत होतीस बोल म्हणून. मग मी आता खरं काय आहे ते बोलले तर वाढून बोलतेस असं का? मी जे आहे ते खरं बोलते. तू मानत का नाहीस तुला जिजू आवडतात? प्रिया बोलून थांबली. मला तो माकड गोरिला आवडत नाही, तन्वीने दुसरीकडे बघत सांगितलं. व्हेरी गुड. नाही आवडत ना, चांगलं आहे. आता मी जिजूंना सांगते तुझं ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून खरं लग्न करायला. प्रिया चिडून बोलली आणि रूममधून बाहेर जाऊ लागली. आणि हो, आजसुद्धा जिजू कुठेतरी बाहेर जाणार आहेत. मगाशी समर्थचा फोन आलेला त्याने सांगितलं. दरवाजाजवळ थांबत तिने सांगितलं. काहीतरी आठवत ती परत आतमध्ये आली आणि तिच्यासमोर उभी राहिली. आता काय? काहीसं वैतागून तिने विचारलं. आधीच आदित्य आज परत तिला न सांगता गेला म्हणून ती चिडली होती. तू काल निलेशला कॉल केलेलास, त्यानंतर त्यानेच तुझा ॲक्सिडेंट घडवून आणला हे त्याने मान्य केलं आहे. हे मी जिजूंना सांगणार आहे. प्रिया बोलून निघत होती की तन्वी मागून ओरडली. तू अजिबात असं काही करणार नाहीस. निलेशचे डॅड एका बिझनेसमध्ये आदित्यचे पार्टनर आहेत. उगाच त्याला प्रॉब्लेम नको, मी त्याला हँडल करते. तन्वी ओरडून बोलत होती, पण ते ऐकायला प्रिया तिकडे नव्हती. शिट, ही बाई जर काही पचकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तसंही मी फक्त तुक्का लावलेला जो बरोबर लागला. ओ गॉड, आदित्याने त्याला काही केलं तर त्याचा मोठा भाऊ. शिट. पुढचं इमॅजिन करूनच तन्वीने डोळे घट्ट बंद करून घेतले. ओ नो, प्रियाला अडवायला पाहिजे. तन्वी काहीसा विचार करत होती. तो येण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. हाताची नखं खात ती विचार करत होती. सर, मे आय? दरवाजावर नॉक झालं तसं त्याने न बघताच होकार दिला. सर, ही फाईल तुम्ही मागितली होती. त्याने हातात फाईल घेतली आणि बघू लागला. कोणी केलं हे काम? देशमुख ग्रुपमध्ये काम कसं लागतं हे माहीत नाही का? इतक्या बेसिक गोष्टी न बघता माझ्याकडे फाईल आलीच कशी? कोणी केलं हे? ज्याने कोणी हे केलं आहे त्याला आत्ताच्या आता टर्मिनेशन लेटर हातात द्या. आदित्याने फाईल खाली फेकत सांगितलं. सॉरी सर, ती नवीन जॉईनी. विकासने खाली मान घालत सांगितलं. नवीन आहे तर तुझी जिम्मेदारी माझ्याकडे फाईल येण्याआधी ती चेक झाली पाहिजे. यू आर ऑल्सो टर्मिनेटेड. आदित्यानं त्याला सांगितलं आणि परत त्याचं काम करू लागला. सॉरी सर. विकास माफी मागत होता, पण आदित्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. बॉस, आपण निघूयात, समर्थने आत येत सांगितलं. आदित्याने मान हलवत त्याचं आवरलं तर विकास अजूनही तिथे उभं राहून समर्थला रिक्वेस्ट करत होता. समर्थ, या दोघांना टर्मिनेट कर. आदित्याने तिकडे उभ्या असलेल्या विकासकडे बघत सांगितलं. बॉस, प्लीज, लास्ट चान्स. समर्थच्या सांगण्यावर आदित्याने एकदा समर्थकडे बघितलं तर तोही डोळ्यांनीच इन्सिस्ट करत होता. त्यामुळे आदित्य पुढे काहीच न बोलता चालू लागला. लास्ट चान्स दोघांना, समर्थने विकासला सांगितलं.
आणि तोही आदित्यच्या मागे निघून गेला. आदित्य, प्लीज कॉल कर, ये ना भेटायला. ती फोन हातावर आपटत विचार करत होती. तू मुद्दाम जातोयस ना? ठीक आहे, जा. मी पण बघते कसं मला भेटायला येत नाही ते. तन्वीशी पंगा भारी पडणार. मिस्टर आदित्य देशमुख, नाकाखालून बोट फिरवत ती हूं करत बोलली. आदित्य, परत विचार कर. तू 2 दिवसांनी तिकडे जाऊ शकतोस. आजच जायला हवं असं काही नाही. इथे तुझं असणं गरजेचं आहे. समर्थ अजूनही त्याला समजवत होता. यापुढे एक शब्द मला ऐकायचा नाही. इथे माझ्या असण्याची काहीही गरज नाही. तू जिच्यासाठी मला थांबायला सांगतो आहेस ना, तिला माझा चेहरासुद्धा बघायचा नाही. आदित्य स्वतःला शांत ठेवत होता. प्रियाचा फोन आलेला. आरोही मॅम, सध्या प्रियाचं आणि तुझं बरंच काही बोलणं होतं. नक्की काय गडबड सुरू आहे? समर्थला चिडवत आदित्यने एक भुवई उंचावत विचारलं. तसलं काही नाही, समजलं ना? ते तर तुमच्यासाठी आमच्या नावावर बिल फाडू नका, आमचं आम्ही बघू. आदित्य अजूनही त्याला चिडवत होता. असलं काही नाही रे, समर्थ चिडत बोलला. नक्की? आदित्य म्हणाला. मी कुठे जातोय हे त्या प्रियाला सांगू नकोस, नाहीतर पचकशील. मुंबईच्या जवळच आहे, अगदी 2-3 तासात येईन, जर गरज लागलीच तर. शेवटच्या शब्दांवर जोर देत समर्थला बोट दाखवत तो बोलला. समर्थने हसतच होकार देत पुढचं समजलं सांगितलं. चला तन्वी मॅडम, काका आणि अक्षय तिला घ्यायला आले होते. मला नाही यायचं. बघ ना काय भारी रूम आहे ही, आणि इथे नर्स येतात ना, त्यासुद्धा मस्त जॉली आहेत. मी काय बोलते, अजून एखादा आठवडा इथे राहते ना. ती आळस देत बेडला टेकली. पायाला अजून बँडेज होतं, पण तरी ती थोडाफार पाय हलवू शकत होती. पण अजूनही पायावर जोर देऊ शकत नव्हती. पण घरी ते रिकवर होऊ शकत होतं. डोक्याची जखमसुद्धा पूर्ण बरी नसली झाली तरी बऱ्यापैकी ठीक झालेली, म्हणून तिला आता डिस्चार्ज देत होते. पण हिची नाटकं सुरू होते. तुला मज्जा येते इथे? काका तिच्या बाजूला टेबलवर बसत बोलले. काका इथे आहे तर मी सुखरूप आहे. घरी गेले ना की ती लेडी डॉन मला कच्चं खाऊन टाकेल. तन्वी थोडं काकांच्या दिशेला झुकत हळूच बोलली. अक्षय आणि काका फक्त गालात हसत होते. आता तर डॅडूसुद्धा माझ्याशी बोलत नाही. जे मला वाचवतील तर समजून जा माझी काय हालत होणार. तिने मानेवरून अंगठा फिरवत सांगितलं. मी इथे खूप सेफ आहे. त्यात काकेसुद्धा काय भारी जेवण बनवून पाठवते. घरी गेली की मॉम नुसती ओरडत असते. तन्वी नाटके करत बोलत होती. तुझं झालं की सांग, नाहीतर एक काम करतो, मॉमला सांगतो इथे यायला. अक्षय बोलला. माकडा, मला मॉमची धमकी देऊ नको, समजलं ना? तू निघ जा. तन्वी त्याच्यावर चिडत बोलली. काका, काल काकीने पाया सूप बनवलेला ना, लाजवाब. तुझा तुटलेला पाय सांभाळ, मग बाकीच्यांचा पाया सूप पी. अक्षय जास्त बोलतोयस, तन्वी त्याला ओरडली. मस्तीमध्ये भांडताना तेही स्पोर्टिंगली घेत भांडायचे, त्यामुळे त्यांच्याकडे हे नेहमीचंच होतं, ज्याकडे बाकीचे दुर्लक्ष करायचे. तनू, चल बस आता, उशीर होतोय, निघूयात. काका उठत बोलले. कुठे चंद्रावर जायचं आहे? घरी जाऊन मॉमचा ओरडाच खायचा आहे ना. जाऊया की निवांत. तन्वी अजूनही तिकडून जायला नाटकी करत होती. खरं तर ती तिकडे कशी राहू शकते याचा विचार करत होती. तिला तिकडे राहायचं सुद्धा होतं, पण स्वतःला काही इजा करून न घेता. आता जर ती स्वतःला काही त्रास करून घेते तर त्याचे परिणाम काय होणार होते हे तिला माहीत होतं. म्हणून ती काहीतरी विचार करत होती, पण तिला आता काही सुचत नव्हतं जे सर्वांना पटेल.